4 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी एका खुनाच्या बातमीने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। जुजारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी राजेंद्र सिंग दिवसभराची ड्युटी संपल्यानंतर आपल्या अधिकाऱ्यांसोबत परिसरातील सुरक्षेबाबत चर्चा करत होते। तेव्हा त्यांना माहिती मिळाली की गावातील एका वृद्ध महिला सुनीता सिंग याची कुणीतरी अत्यंत निर्दयपणे हत्या केली आहे। तिचा मृतदेह तिच्या घराजवळ फेकलेला आढळला होता। प्रकरण अत्यंत गंभीर होतं, म्हणून पोलिसांनी या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली। त्यानंतर पोलीस अधिकारी स्वतः घटनास्थळी पोहोचले। सुनीता सिंग ही आपला मुलगा आणि सुनेबरोबर गावात राहत होती। जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिचा मृतदेह घराच्या जवळ जिथे जनावरे बांधले जातात त्या जागेच्या बाहेर पडला होता। तिचे डोके निर्दयपणे ठेचून टाकले होते। पोलिसांना घटनास्थळी मृत महिलेच्या मुलाने सांगितले की तो दुपारपर्यंत घरात होता, नंतर तो एका आवश्यक कामासाठी बाहेर गेला, पण जाण्यापूर्वी त्याने आपल्या बायकोला सांगितले होते की आपल्या आईची काळजी घे। सुमारे 2 तासानंतर गावकऱ्यांकडून बातमी मिळाली की सुनीता सिंग हिचा मृतदेह घराच्या बाहेर पडला आहे। हे ऐकताच तो तात्काळ घरी आला आणि जसे त्याने आपल्या आईची अवस्था पाहिली त्याच्या पायाखालची जमीन हलकली। हा खून दिवसा ढवळ्या झाला होता, म्हणून घटनास्थळी पोहोचलेले पोलीस अधिकारी यांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा मुख्यालयातून डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना बोलवले। त्याचवेळी SP अगम जैन यांनी खुन्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी एक विशेष पोलीस पथक तयार केले। मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी तो कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला। पोलीस पथकाने गावात तपास सुरू केला। सर्वप्रथम मृत महिलेची सून रेखा हिची चौकशी करण्यात आली। रेखाने गावातील काही लोकांची नावे घेतली आणि त्यांच्यावर आपल्या सासूच्या खुनाचा आरोप केला। याच दरम्यान पोलिसांना समजले की सुनीलला तिच्या मावशीने दत्तक घेतले होते आणि कुटुंबाकडे 2 घरे होती। एका घरात ते राहत होते तर दुसऱ्या घरात जनावरे बांधले जात होती। सुनीलच्या काकाने आपल्या जबाबात सांगितलं की ती गाईचे दूध काढण्यासाठी गेली होती, पण यानंतर तिचा मृतदेह आढळला। रेखाने ज्यांच्यावर आरोप केला होता ते सर्वजण गावातच उपस्थित होते, म्हणून पोलिसांनी संशय व्यक्त केला की सामान्यतः कुणी दिवसात खून करून घटनास्थळी थांबत नाही, तो तिथून पळून जातो। आता सर्वात मोठा प्रश्न हा होता की जर रेखाला आपल्या सासूच्या खुनाबद्दल माहिती होती तर तिने आरडाओरड का केला नाही? तिने आपल्या काकाला किंवा सासऱ्यांना का सांगितले नाही? किंवा याची शेजारच्यांना माहिती का दिली नाही? तिने नवऱ्याला देखील फोन का केला नाही? या सर्व गोष्टी पाहता पोलिसांचा संशय सर्वप्रथम मृत महिलेची सून रेखा हिच्यावर गेला। रेखा सुमारे 25 वर्षाची होती। ती शेजारच्या गावातील राहणारी होती। 7 वर्षापूर्वी तिचे लग्न सुनीलच्या मुलासोबत झाले होते, पण आता तिच्या सासूची अत्यंत निर्दयपणे हत्या झाली होती। जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा त्यांनी पाहिलं की रेखा खून झाल्यानंतर देखील पूर्णपणे सामान्य वागत होती। ती सामान्यपणे बोलत होती। इतकेच नाही तर तिने पूर्ण मेकअप देखील केला होता। ही गोष्ट पोलिसांना जरा अधिकच संशयास्पद वाटली। SDOP दुबे यांच्या आदेशानुसार महिला पोलिसांच्या उपस्थितीत जेव्हा रेखाची सखोल चौकशी करण्यात आली तेव्हा सुरुवातीला तिने पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा पोलिसांनी कडक भूमिका घेतली तेव्हा ती तुटून गेली आणि तिने आपल्या सासू सुनीता हिच्या खुनाची कबुली दिली। त्यानंतर तिने संपूर्ण सत्य सांगितलं। ते ऐकून पोलिसांच्या अंगावर काटा आला। घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ। सून रेखाने आपल्या सासूची इतक्या निर्दयपणे हत्या का केली असेल या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊ। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील खुरिंग हे गाव आहे, जेथे सासू सुनीताने 7 वर्षापूर्वी मोठ्या आशा अपेक्षासह आपल्या मुलाचे लग्न रेखासोबत लावले होते। लग्नाच्या काही महिन्यांपूर्वी सुनीताने एका नातेवाईकांच्या लग्नात रेखाला पाहिलं होतं।
ती खूप सुंदर आणि तरुण होती. तिला पाहून सुनीताने आपल्या मुलासाठी रेखाला पसंत केलं आणि लग्नाची बोलणी सुरू केली. रेखाच्या कुटुंबाने देखील हा विवाह स्वीकारला आणि लवकरच दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर रेखा सून म्हणून घरात आली तेव्हा तिचे सौंदर्य पाहून सुनीताला अभिमान वाटला. तिला वाटलं की तिच्या घरात एक सुंदर आणि चांगली सून आली आहे. पण तिला याची कल्पना नव्हती की ती स्वतःच्या घरात आपल्या मृत्यूला सून म्हणून घेऊन आली आहे. असे सांगितले जाते की जेव्हा रेखा लहान होती तेव्हा तिच्या घरी आलेल्या एका दूरच्या नातेवाईकाने तिच्या निरागसतेचा फायदा घेत तिच्याशी जबरदस्तीने अश्लील कृत्य केले होते आणि तिला धमकी दिली की जर तिने ही गोष्ट कोणाला सांगितली तर तो तिला मारून टाकेन. भीतीमुळे रेखा शांत राहिली आणि त्या नातेवाईकाने याचाच फायदा घेतला. तो वारंवार तिच्यासोबत असे कृत्य करू लागला. हळूहळू हे सर्व दीर्घकाळ चालू राहिले आणि रेखाला हे सर्व आता नॉर्मल वाटू लागले. वेळ पुढे गेला, पण जेव्हा रेखा मोठी झाली तेव्हा तिने गावातील काही तरुणांसोबत लपून भेटण्याची सवय लावली. पण ही गोष्ट जास्त दिवस कुटुंबियांपासून लपून राहिली नाही. घरच्यांनी तिच्या वागणुकीकडे लक्ष द्यायला सुरुवात केलं. याच वेळी शेजारच्या गावातील सुनीता नावाची महिला आपल्या मुलाच्या लग्नासाठी रेखाचा हात मागू लागली. घरच्यांना वाटलं की लग्नच रेखाच्या भविष्यासाठी चांगला मार्ग आहे, म्हणून त्यांनी काही विलंब न करता या लग्नाला होकार दिला. लग्नानंतर रेखाचा नवरा तिला खूप प्रेम करू लागला. तो नेहमी तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असायचा आणि तिच्या प्रत्येक गरजेची काळजी घेत होता. त्यामुळे रेखाला कधी कशाची कमतरता जाणवत नव्हती. पण तिचा नवरा मजूर होता आणि त्याला रोजीरोटी कमवण्यासाठी संपूर्ण दिवस कामावर जावे लागत होते. क्रशरवर काम करत असल्यामुळे तो खूप थकून जात असायचा आणि घरी जाऊन लवकर झोपायचा. हळूहळू रेखाला वाटू लागलं की तिचा नवरा आता तिला पूर्वीसारखा वेळ आणि प्रेम देत नाही. तिला आता एकटेपण जाणू लागलं आणि ती बेचैन राहू लागली. तिच्या मनात एक रिकामेपणा निर्माण झाला. तो भरून काढण्यासाठी ती इतर कोणाचा आधार घेण्याचा विचार करू लागली. पण सासरी हे मायरासारखं सोपं नव्हतं. तिची सासू सुनीता खूप कडक आणि सतर्क महिला होती. ती रेखावर सतत लक्ष ठेवायची आणि तिला फक्त गरजेच्या कामासाठीच बाहेर जाण्याची परवानगी देत असायची. त्यामुळे रेखाची बेचैनी आणखी वाढली. या दरम्यान तिची नजर शेजारी राहणाऱ्या सचिनवर पडली. तो सुमारे 20 वर्षाचा होता. जेव्हा रेखाचे लग्न झाले तेव्हा सचिन खूप लहान होता आणि तो रेखाच्या नवऱ्याला भाऊ म्हणत असायचा, म्हणून तो रेखाला वहिनी म्हणत असायचा. पूर्वी तो नेहमी रेखाच्या घरी ये जा करत होता, पण मोठा झाल्यानंतर आणि कामात व्यस्त झाल्यामुळे त्याचे येणे जाणे कमी झाले होते. तरीही कधीकधी तो त्यांच्या घरी येत होता, कारण तो शेजारी होता आणि त्याच्या कुटुंबासोबत त्याचे घनिष्ठ संबंध होते, म्हणून त्याच्या येण्या जाण्यावर सासूला काही हरकत नव्हती. एक दिवस रेखाला जाणवले की सचिन आता मोठा झाला आहे आणि तिच्या मनात सचिनबद्दल नवीन भावना निर्माण झाल्या होत्या. तिने सचिनकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि हळूहळू त्याला आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करू लागली. सचिनलाही तिच्या नजरेतील भाषा समजू लागली आणि तोही तिच्याकडे आकर्षित होऊ लागला. आता त्याने रेखा आणि तिच्या घरावर नजर ठेवायला सुरुवात केली. गावात सुनीताचे 2 घरे होती. एका घरात संपूर्ण कुटुंब राहत होते आणि दुसरे घर जनावरे बांधण्यासाठी आणि त्यांच्यासोबत संबंधित कामासाठी वापरले जात होते. रेखाने एक योजना तयार केली आणि बहाण्याने ती जनावरांच्या घरात जाण्यास सुरुवात करू लागली. सचिन अनेकदा रेखाला त्या जनावरांच्या घरात जाताना पाहत असायचा आणि काही ना काही कारणाने तोही तिथे पोचत असायचा. रेखा समजत होती की सचिन त्या दिशेने पुढे जात आहे जिथे ती त्याला नेऊ इच्छित होती. हळूहळू दोघांमधील अंतर कमी होत गेले आणि जेव्हा जेव्हा संधी मिळायची तेव्हा दोघेही एकमेकांच्या गरजा पूर्ण करायचे. नंतर अशी वेळ आली की सचिनला रेखाची इतकी सवय लागली की तो दिवसभर तिच्या घराबाहेर बसून राहू लागला आणि योग्य संधीची वाट पाहू लागला. जसे त्याला कळायचे की रेखा घरात एकटी आहे, तो लगेच तिच्या घरी पोचायचा. रेखाला माहिती होतं की तिची सासू घरातून बाहेर पडताच सचिन तिच्याकडे येणार आहे, म्हणून जशी ती सासूला घरातून बाहेर जाताना पाहायची तसे ती आपल्या मुलांना खेळायला बाहेर पाठवायची
आणि दरवाजाजवळ उभी राहून सचिनची वाट पाहू लागायची. जसा सचिन घरात येत असायचा दोघांचे जोरात शारीरिक संबंध सुरू व्हायचे. दोघांची घरे एकमेकांच्या खूप जवळ होती म्हणून अनेक वर्ष कोणत्याही अडचणीशिवाय हे सर्व सुरू राहिलं. पण चुकीचं काम जास्त दिवस लपून राहत नाही. रेखाचा नवरा क्रशरमध्ये काम करत होता आणि दिवाळीच्या काळात काम कमी असल्यामुळे तो काही दिवस घरीच होता. त्यामुळे सासू घराबाहेर गेल्यानंतर देखील सचिनला रेखाला भेटण्याची संधी मिळत नव्हती. ही दुरी दोघांसाठी खूप त्रासदायक झाली होती. याच दरम्यान सचिनने रेखाला पुन्हा जनावरांच्या गोठ्यात जाताना पाहिलं आणि काही विचार न करता तोही तिथे पोहोचला. दोघे एकमेकांना वेड्यासारखे मिठी मारू लागले. त्यांना या गोष्टीची जाणीव राहिली नाही की बाहेरचा दरवाजा उघडा आहे आणि कोणत्याही क्षणी सासू सुनीता तिथे येऊ शकते. वासनेच्या अंधारात दोघेही प्रेमलीलेत मग्न झाले होते. पण अचानक दरवाजातून सुनीता आत आली. आतले दृश्य पाहून सुनीताला मोठा धक्का बसला. ज्या सुनेवर तिला अभिमान होता तिला शेजारच्या मुलासोबत अशा अवस्थेत पाहून ती स्तब्ध झाली. दुसरीकडे रेखा आणि सचिनचा सारा उत्साह क्षणात थंड झाला. सचिन घाबरून घाईघाईने कपडे घालू लागला आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण रेखाने त्याला थांबवले. ती म्हणाली की ही बाई आपल्या मुलाला सर्व काही सांगेल आणि मग आपली भेट कधीच होणार नाही. यावर सचिन म्हणाला, तिला आपण संपवून टाकू. रेखाही यासाठी तयार झाली. दोघांनी तिथे पडलेल्या विटा आणि दगड उचलले आणि सुनीताचे डोके ठेचून तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह घराच्या बाहेर थोड्या अंतरावर फेकून दिला आणि सचिन आपल्या घरी निघून गेला. दोघांना वाटले की सून असल्यामुळे पोलीस रेखावर संशय करणार नाही, पण असं झालं नाही. पोलिसांनी 24 तासाच्या आत हे प्रकरण उघडकीस आणलं. रेखाने कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ छापा टाकला. त्यावेळी सचिन हा गाव सोडून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण पोलिसांनी त्याला अटक केलं. दोघांच्या सांगण्यावरून पोलिसांनी रक्ताने माखलेल्या विटा आणि दगड जप्त केले. याच वस्तूंनी खून करण्यात आला होता. त्यानंतर रेखा आणि सचिन यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलं. जेव्हा रेखाच्या नवऱ्याला ही सर्व गोष्ट कळाली तेव्हा तो पूर्णपणे तुटून गेला. त्यानंतर त्याला आपल्या बायकोवर पूर्ण विश्वास होता, पण पोलिसांनी जेव्हा पुरावे आणि रेखाचे बयान त्याच्यासमोर ठेवले तेव्हा तो स्तब्ध झाला. त्याला विश्वास बसत नव्हता की त्याची बायको इतके घृणास्पद कृत्य करू शकते. या घटनेने त्याला पूर्णपणे तोडून टाकले. त्याच्यासाठी हे सर्व भयानक स्वप्नासारखं होतं जे संपण्याचं नावच घेत नव्हतं. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.